नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता वाजलेत 5:30 आणि आज आहे संडे. तर आमचा राईडचा प्लॅन झालेला आहे. तर आत्ताच उठलो आहे, तर आंघोळ वगैरे करतो. कुठे काय काय होईल मला सांगतो, कुठे राईडला जायचं आहे आपल्याला. तर चला मित्रांनो, आपली तयारी वगैरे झालेली आहे आणि आता वाजलेत 6. मित्रांचे फोन पण यायला लागलेले आहे. सो मंडळी पाहू शकता, आपला मीटिंग पॉइंटवर पोहोचलेला आहे, ते म्हणजे पोमनचे स्टॉपवर. या आपला रायडर आपल्या जोडीला FZ वाला, आणि या साईडला ही आपली निंजुडी, आणि या साईडला आपला देशानबाई न त्यांनी हिमालयन घेतलेली आहे. नाही इथे आमचा आता जुगाड चालू आहे. याच्यामध्ये माझी चप्पल आहे, कारण बुटं घातले ते एकदम मला टाईट वाटतं, हेवी वाटतं, तर अख्खा दिवस घालू नाही शकत. त्याच्यामुळे जुगाड करायला लावला आहे तो बांधून. आपल्यासोबत FZ, निंजू आणि हिमालयन अशा 3 रायडर आम्ही चाललो आहे. थेट आमचा दौरा माथेरान हिल्स, कर्जत तालुक्याचा फेमस स्पॉट. पावसाळ्यामध्ये खूपच फेमस होतो. पण विषय असा आहे, पाऊस काय 2-3 दिवस झालं येत नाही. त्याच्यामुळे ठीक आहे, बघू कसा काय रस्त्यामध्ये आला तर मग भिजून जाऊ. आम्ही काय नॉर्मल कपड्यात घातलेला 1 डे ट्रिपसाठी. काय आता ते हे घाल ते घाल, त्याच्यामुळे त्याला पुढे कंटिन्यू राहा. आता मोठ्या ब्लॉगमध्ये आपण भेटू काय असेल ते. मंडळी आपला हिल चढायला आपला चालू झालेला आहे. पहिलाच वॉटरफॉल हे पाहू शकता तुम्ही. पण विषय असा आहे का, पाऊस आता 2-3 दिवस पडला नाही, त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण एकदम कमी झालेलं आहे. बघा, पाहिजे तसं असा दिसत नाही, एकदम पक्का भरगतचं पाणी येते असा. ही आपली एक गाडी, जो एक रायडर आपला, ती आपली निंजू तिकडे उभी केलेली आहे. तर थोडा याचा एन्जॉय करून लगेच वरती निघू आपण. आता वाजलेत 8:45 म्हणजे 9:15. आणि टर्न एकदम रिस्की आहे तिकडे, कारण वन वेच रोड आहे, असा एकच रोड आहे सिंगल. त्याच्यावरून येणारे जाणारे गाड्या असतात. तर असे टर्न असतात ना, हे टर्न ते खूप रिस्की आहेत. नाही तर इकोवाले पण आमचे डेंजर गाडी चालवतात इकडे, टुरिस्टवाले पॅसेंजर गाडीवाले बेकार लेवलला गाडी चालवतात. ते डायरेक्ट पटापट टर्न मारतात, पटापट गाडी चालवतात. त्यांना कशा सवय झाली ना, आपण नवीन प्लेअर असतो, त्यांच्यासारखं बघून आपण करू नाही शकत. नाही आपला गाड्यांचा लाईनअप FZ25 यामाहा आणि आपली निंजुडी. आणि सूर्यदेवाने पण खूप प्रकोप केलेला आहे. भाई इकडे पाहू शकता आमचा हेल्मेटचा लाईनअप ना, तिकडे तो शूट करायला लागलाय जरा रील्ससाठी. नाही आमच्या गाड्यांचा लाईनअप. आणि असा नजारा माथेरानचा अतिशय सुंदर असा. तो पाणी तिकडे पडतो आणि हा बघा इकडून जातो खाली. ती पूर्ण पुढे आहे, ती पूर्ण सर्व नेरल सिटी आहे. तर या बघा, याच गाड्या सांगतो मी, साधा काम नाही, गचा गज 120च्या स्पीडला. बघा कसा वॉटरफॉल बोलते बाई. आणि गाईज, माथेरानमधला हा पण एक रिस्की पॉइंट आहे, जो रिस्की टर्न एकदम क्लोजअप मधून मारला तर डायरेक्ट ठोकाठोकीचा काम 25 आहे बाई इथे. आणि या साईडला नजारा पाहू शकता तुम्ही, एक नंबर नजारा आहे असा. अजून हे बघा, आता हे रिस्की टर्न आहे, यो एक टर्न आहे, तो पुढचा टर्न आहे, आणि परत या साईडला एक टर्न आहे तो. हे 3 ते एकदम रिस्की टर्न आहेत. आणि तिकडे पुढे नेरल शहर सिटी दिसत नाही का तुम्हाला? अरे कशी दिसेल, धुकं पसरलं इकडे जिकडे तिकडे. हे बघा
जास्त क्लोजअप एवढा 10x मध्ये मारला आहे तरी पण क्लिअर दिसत नाही, कारण धोका आलेला आहे. त्याच्यामुळे काही सांगू नाही शकत. मोबाईल तेवढा कॅप्चर नाही करणार तो धोका आपल्या ओ भाई यो बघ, यो बोलतो यो रिस्कीटन. हे बघ, हे असं सीन आहे. आता तो इकोवाल्याला डबल मारायची गरजच नव्हती, तर काय आता बोलायचं. हे बघा, हे असे रिस्कीटन आहेत. माथेरान यायचं आहे, डोकं शांत ठेवा आणि आरामात गाडी चालवा. जास्त लोडमध्ये गाडी चालवायची नाही. आणि असे जे नॅरो टर्न असतात ना, इथून डायरेक्ट असा लगेच टर्न नाही मारायचा, थोडासा लांबून येऊन टर्न मारायचा, नाही तर मग काम 25 होतो. चला, आता खूप बोलबच्चन केलेलं आहे, पण आता आपण निघूया आपल्या पॉईंटला. तर चला मंडळी, इकडे पण आपले फोटो वगैरे काढून झालेले आहेत. आता आपण जाऊया नेक्स्ट स्पॉटला. डायरेक्ट वरतीच आता जाऊन थांबू. तर चला आता सुरू करूया आपली राईड. आता नजारे बघा, फक्त नजारे. यो शार्प टर्न आहे, फर्स्ट गिअर. आणि पब्लिक बघा, पब्लिक एक नंबर. पब्लिक भाई जाम थकणार आहे इथं चालणार, आणि एवढी परत आतमध्ये एवढं चालतील. यांचा काम 25 होणार. असं लांबून टर्न मारायचा मित्रांनो. अरे पोचलो आपण माथेरानला, मला वाटलं जाम लांब आहे अजून. इझी ब्रो, साधं कामच नाही. आता आपल्याला अर्थ बंद करायला लागतील, नाही तर ठेल्यावर कोणते पण उडतील. फोल्डिंग बोलते मिरर. और पब्लिक तो देखो भाई, संडे का फुल फंडे हो गया इधर. नाच खुला परफॉर्मन्स चालू आहे इकडे सर्वांचा. पार्किंगला जागा भेटली पाहिजे, फक्त आतमध्ये पैसे गेले तरी चालतील. एवढ्या तुम्ही पाहू शकता इथे गाड्या थांबल्यात. विचार करा पब्लिक किती आली असेल ती. भाई पब्लिक बघा ना, गर्दी बघा, सांगून फायदा नाही. इकडं माझा हॉर्न बंद झाले गाडीचा. बाप्पा बाप्पा, इकडे बेकार काम आहे भाई. साधा कामच नाही भाई या साईडला. आता आहे ना पार्किंग. बाप्पा बाप्पा, नुसत्या जत्रा भरली, जत्रा गाड्यांची इकडं. डेंजर काम है, डेंजर. लाइफ में पहली बार आया इधर मी माथेरान. नजारा पाहून तर एकदम दिलखुश तर झाले, पण गर्दी पण भरपूर आहे इकडे. सो आपण लावलेल्या आहेत गाड्या पार्किंगला, आणि इथे पाहू शकता एवढ्या गाड्या पार्किंगला लागलेत, असं वाटेल आणि तिथे जत्रा भरली, जत्रा गाड्यांची. बघा, हे तर काहीच नाही आहे. होय, या साईडला बघा, विचार करा एवढ्या गाड्या आहेत, तर याचे पब्लिक किती असेल, डबल टिब्बल चौबल. आता एंट्रीलाच तुम्ही बघितले तिकडे माथेरानच्या मेन पॉईंटलाच किती ती पब्लिक, किती गर्दी. चला आता जास्त टाइमपास करून फायदा नाही, आता 10:30 वाजलेले आहेत, तर निघूया पटापट आता पॉईंटला आपल्या. चला, आमची मंडळी निघालेली. मंडळी कसं वाटते एवढ्या गाड्या बघून तुम्हाला? गाड्याने ती पब्लिक पण काय वाटतं, पब्लिक तर आता समोर जाऊन तुम्हाला दाखवत आहे, एकदम खतरनाक एवढी पब्लिक आहे, पण थंडावाचा नादच नाही, जाम थंड आहे. तर मंडळी, माथेरान गिरिस्थान नगर परिषद आपले सहर्ष स्वागत करीत आहे. पब्लिक बघा, अरे हो बाई, किती हॉर्न मारतं. आतमध्ये जाऊन मला वाटते काय मजा नाही. तर आम्ही नवीन पॉईंट शोधलेला आहे. नवीन म्हणजे आहे जुनाच, आमच्यासाठी तो नवीन आहे, कारण आम्ही पण पहिल्यांदाच आलेलो आहे.
आम्हाला फक्त हेल्मेटचा जुगाड करायचा. हेल्मेट ठेवायला भेटला ना आपल्याला कुठंतरी तर मग टेन्शन नाही, आपण फ्रीली कुठं पण फिरू शकतो. सो मंडळी, माथेरानला आला ना घोडा नाही दिसला तर होऊच शकत नाही. असं कसा आवाज येते, टापूक टुपूक टापूक टुपूक. तर बापरे, खालच्या पार्किंगला पण गाड्या बघा किती आहेत भाई, साधा काम आहे का. तर पार्किंगमधून थोडा पुढे आलो ना आपल्याला माथेरानची फेमस रेल्वे ट्रॅक दिसलेली आहे. आणि टॉय ट्रेन दिसेल का नाही याची गॅरंटी नाही, पण यो सीन बघा ना, मूवीवाला सीन वाटतं एक नंबर. तिथं ती टॉय ट्रेन आली तर आपल्याला गाणी आठवलं, चल छैया 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 छैया. तर आम्ही इथं फोटो काढतो. आता जरा फोटोशूट चालू करतो लगेच. आम्हाला पुढे भरपूर जायचं, अजून 2.5 किलोमीटर चालायचं आहे या पटरीलाच आपल्याला. तर चला आता फोटोशूट करू न भेटू लगेच. चला मंडळी, इथं आम्हाला फोटोशूटलाच जाम टाईम लागतं. एक जागेवर जर उभा राहिलो ना आम्ही फोटोशूटला, अर्धा पाऊण तास आमचं इथंच खपतंय. आता आम्ही थांबणार नाही. आता आपल्याला कड्यावरचा गणपती पाहायचा आहे. ओ भाई, इथं पण नजारा भारी आहे, तुम्हाला बघायचं आहे, दाखवायला लागेल ना आता एवढे लांब आलोय तर. हे बघा नजारे बघा इकडे. टॉय ट्रेनचा आवाज येतोय कधीपासून पण ती काय येत नाही. हे बघा सीन कसा भारी वाटतोय. आणि हा सीन बघा, इथून टॉय ट्रेन आली तर काय खतरनाक व्ह्यू वाटेल. फक्त एवढंच कमी आहे इकडे का पाऊस पाहिजे होता भरपूर. कारण पाऊस असताना तर आपले वॉटरफॉल्स भरपूर दिसले असते. आता काय दिसत नाही तेवढे. व्ह्यू चेक करू शकताय मंडळी, व्ह्यू चेक करा. निस्ता हिरवागार निसर्ग इकडे आहे. तिकडे समोर कोणता तरी पॉईंट आहे, हो बघा तो बघा आतमध्ये, तिकडे पब्लिक पण आहे. आणि हा रेल्वे ट्रॅक. आणि इकडून आपल्याला पुढे जायचं आहे. चला अजून 2 किलोमीटर चालायचं आहे. आम्ही इकडे थांबलो का आमचा सांगून फायदा नाही. ही 10 वेळेला फोटो काढायला सांगतात ना, म्हणून ते टाइमपास होते आम्हाला. तर आपण थोडा पुढे काय आलो तर हे बघा रेल्वे पटरीवर दरड कोसळले, झाड बीड पडले. तेव्हाच ती ट्रेन या साईडला येत नाही, नुसती पू करते तिकडे आतमध्येच फिरते ती माथेरानमध्ये. आता मध्ये 4-5 दिवस जो पाऊस पडला डेंजर लेवलला, त्याच्यामुळेच कोसळलं. ही बघा, ओ भाई, डायरेक्ट रेल्वे ट्रॅकच गायब झाला. किती मेहनत लागेल साफ करायला अख्खा. JCB तर आलेली आहे इकडे, म्हणजे करतीलच ही लवकर, त्याचा काय टेन्शन नाही. पर्यटनाच्या ठिकाणी अशा दरड कोसळल्या ना त्या लगेच साफ करतात, त्याचं काही टेन्शन नाही. ओ भाईसाब, काय सीन दिसला. कॅमेरा आपला लेट चालू झाला, असा इकडनं निघला ना, काय खतरनाक दिसला र, एक नंबर. अरे इथं काय आहे का रे, एअरपोर्ट आहे का इथं. एवढे जवळशी जातात, 2-3 प्लेन गेलं. असा जर सीन असताना मी तो टायमिंगवर असा इथून निघला असताना, काय सांगू, काय दिसला भाई. मोबाईल हातानं ठेवायला लागेल, मी किशन ठेवलेला, तो काढेपर्यंत विमान निघून गेला. नजारा बघा नजारा गाईज, नजारा बघा नजारा, याला बोलतात नजारा. काय दिसतोय रे यार, खतरनाक. आणि तिकडे बघा ते धुकं आलंय, तिथे बघा यो डोंगर काय दिसतोय. आखो देखी जो आपण लाईव्ह फील घेतो ना, आणि मोबाईलमध्ये आपण जो शूट करतो याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. आणि तो बघा पुढे गाव आहे, का भारी दिसते गाव पण इथून. हा बघा एक नंबर लाईफ सेट आहे बाई या लोकांची. एवढे भारी भारी नजारे आहे इथे.
नमस्कार मंडळी, आज आहे संडे आणि आपण अशा ठिकाणी आलोय का तुम्ही इथे पाहून असं तुमचं मन खुश होईल. कारण या स्पॉटचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर भरपूर वेळा प्रत्येक वेळेला फीडमध्ये माझे आहेच. पावसाळ्याच्या सीझनला भरपूर लोक येतात, व्हिडिओ काढतात, तर तो तुम्हाला सीन दाखवतो. या स्पॉटचं नाव आहे कड्यावरचा गणपती माथेरान. आता तुम्ही सिनेमॅटिक बघा. 3, 2, 1. यो नजारा आपण दरवर्षी बघतो रील्समध्ये, भरपूर फीडमध्ये येत असतो या टायमाला पावसाळ्याच्या. आणि हाच तो व्ह्यू आहे. आपले गणपती बाप्पा पाहू शकता तुम्ही, कसे डोंगरावर तो आकार दिलेला आहे. आणि हा संपूर्ण व्ह्यू पाहू हा का नाही नजारा. आणि हे आपले गणपती बाप्पा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हरे हरे महादेव. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, एवढा भारी व्ह्यू आणि जोडीला काकडे आणि पेरू खायला जी मजा येईल ना, त्याचा विषयच नाही बाई. एक नंबर आहे बघ असा नजारा आणि यो असा खाना. तर आम्ही एन्जॉय करू मस्तपैकी नजाऱ्यासोबत. मंडळी, आपलं खाणं आलेलं आहे. आमचा नाश्त्याचा पहिला हे आहे, दिवसाचा पहिला मील आहे, तो पण नॅचरल. तर आता खाऊया मस्त न मग भेटूया. सो मंडळी, माथेरानचा एवढा भारी व्ह्यू, मस्त पेरू आणि या साईडला नजारा बघा. एक नंबर आहे भाई. तर मंडळी, परतीचा प्रवास चालू झालेला आहे. आम्ही पेरू आणि काकड्या घेतलेल्या आहेत. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे आता कड्यावरचं गणपतीचं दर्शन घेऊन, मस्त वडापाव वगैरे, काकडे वगैरे, पेरू वगैरे खाऊन एन्जॉय करत मस्त आलो. येताना थोडी हालत खराब झाली चालायला. आता इथे गाड्या आमच्या सेटअप करतो आणि मग आपला घरचा प्रवास चालू करतो. 1 डे ट्रिप मारायची असेल तर अजिबात येऊ नका. जर तुम्ही वस्तीला येतील तर बिंदास या, कारण 1 डे मध्ये हालत खराब होते. इकडे तिकडे फिरून अख्खा पावर निघून जाते अंगामधून माहिती. चला आता बोलायला पण कंटाळा आलाय मला. गाडीवर बसतो, मग पुढे जाऊन बोलू आपण काय असेल ते. चलो मंडळी, बाहेर निघलो आता आपण थोडा. इथं गाड्या अशा लावल्या ना एकेकानी, आता हालत खराब झाली. ज्याची एकदम लास्टला गाडी आहे ना, त्याची काढताना एकदम हालत खराब होणार आहे. चलो बाय बाय माथेरान. ये देखो माथेरान की पब्लिक. बापरे बाप, अजूनपर्यंत येते पब्लिक. आता यो टर्न रिस्की आहे, थोडं सांभाळून मारावं लागेल आपल्याला. ओ भाई साहब, खतरनाक र. आता जेवढ्या पण गाड्या आहेत सर्व, बहुतेक गाड्या तर रिकामीच आहेत. आता गेलेली पब्लिक रिटर्न घ्यायला चाललेल्या आहेत. भाई, ज्याची नवीन ड्रायव्हर आहे त्याची तर हालत खराब होईल भाई. डायरेक्ट टर्निंग वर गाडी थांबली तर. हे बघ, नेक्सॉन वाल्याची थोडी हवा टाईट होईल आता. माथेरान व्ह्यू पॉइंट बोलते पब्लिक. बसवाल्याने टर्न बघा कसा मारायला लावले, एकदम कट टू कट. वरती एवढी ट्रॉफिक आहे, त्यांनी हार मानली डायरेक्ट. तो बोलला मी जाणारच नाही वरती आता. ती बारकी आहे म्हणून फिरते, नाही तर मोठी असती लाल परी मग खतम काम. रोजचा काम आहे, गाडी लागली तरी त्यांना काही फरक नाही पडणार. आता आपण कल्याणमध्ये पोचलेलो आहोत. मॅगडीमध्ये थांबलोय आणि आपला मील पण आलेला आहे. बर्गर, केक,
खातो कारण भरपूर भूक लागलेली आहे. सांगून फायदा नाही तुम्हाला पण ना आम्हाला पण. खातो ना घरा निघतो. ट्रॉफिक लागायचे पहिला घरा पोचलो पाहिजे. आता किती वाजलेन? 3 वाजलेन प्रॉपर. खाऊन पिऊन भेटतो म्हणजे आपण आता थोड्या टायमात व्हिडिओ एंडच करून टाकू. चला मंडळी, आता आपण पोचलोय नारपोलीला. ही बाकीची मंडळी बघा. ट्रॉफिकमध्ये बेकार काम झाला. बाईक चालू नुसत्या रिक्षावाला बाईकवाला इकडून तिकडून साधा काम नाही. त्याच्यामुळे आता इथे ब्रेक घेतलाय जरा 5-10 मिनटं. मग आता पोचलो. आता इथून किती आपल्याला अर्धा तास पण नाही लागणार. रस्ता तर चांगला आहे. तर चलो व्हिडिओ इकडेच संपूया. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.